शांत वातावरणात मंदिरात घुमणाऱ्या ज्ञानेश्वरीची स्वर आणि वारकऱ्यांचा हरिपाठ असा अनुभव तुम्ही कधी घेतला का? तुम्हाला तर माहितच आहे, आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि आज सप्त्याचा तिसरा दिवस. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज कॉलेजला जायचं होतं म्हणून थोडं लवकर उठलो, अंघोळ करून थेट निघालो ग्रामदैवताच्या दर्शनासाठी. सकाळी काकडा आरती नुकतीच संपली होती आणि मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाचे गोड स्वर कानावर पडत होते. लवकर दर्शन घेतलं आणि थोडा वेळ शांत बसून ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. त्या क्षणी मन अगदी शांत, प्रसन्न आणि समाधानाने भरून गेलं. मग काय, निघालो कॉलेजच्या दिशेने. एकदाच कॉलेज संपलं आणि पुन्हा गावाकडे निघालो. घरी पोहोचलो, थोडं फ्रेश झालो आणि लगेच निघालो मंदिराकडे. मंदिरात पोहोचल्यावर हरिपाठ सुरू होता आणि आपल्या गावातील वारकरी तालावर चाल खेळत होते. खरंच सांगतो मित्रांनो, हे जे वातावरण असतं ना, ते शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे, फक्त अनुभवायचं असतं. आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे श्री हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.